काम असतं जे असतं तू ओळखत नाही मला पिंपरीमध्ये कुणी आधी आडमानेला सांग पुन्हा ती ओलटे बिलटे काय ओटले थोडं सगळी मला ओळखते आणि मला काय म्हणून ओळखते ते चांगला माणूस आहे म्हणून ओळखते त्यातल्या त्यात परमेश्वर आदमाने पुन्हा त्याच्यानंतर प्रदीप आदमाने इथेच मला चांगल्या पद्धतीने ओळखते तुझ्या पप्पाची ती भाचा आहे माझा बी हां परमेश्वर. मग ती सगळे इतके चांगले सुनील आदमाने हे सगळे चांगले हो हो त्यांच्याबद्दल माझ्याकडून जाणून घेतली. आता हे माझं तुला ओळख सांगायचं कारण एकच की मी मध्यस्थी होऊन मी पुढाकार घेऊन फक्त मामाकडे बघून मला तुझं देणं घेणं नाही ह्याचं देणं घेणं नाही. बरोबर आहे मामाकडे बघून त्यांच्याकडे बघून मी इथे थांबलो थोडा वेळ दिला मी वेळ देत नाही मला भविष्यामध्ये तुला वकिलाच्या पुढे विचारलं तुला जबरदस्तीनं लग्न होत असेल तर आपण कॅन्सल करू. अगदी बरोबर. आता बी सांगायचं आणखी बी. हां आपण पेपर पाडू म्हणलं बघा नाही मी तुला असं काही नाही तुझ्याकडे बघून वाटतंय तरी बी दोघं व्यवस्थित राहावं एकमेकाला सांभाळून घ्या तो व्यवस्थित कुठं तर कामधंदा कर वडिलाला सपोर्ट कर चांगला कुठंतरी आणि व्यवस्थित एक आदर्श घडवून दाखवा तुमच्या दोघांच्या राहणीमानातून तुझ्या आई वडिलांनी तुला स्वीकारावं घरी ये जा म्हणावं असं तू राहा त्यांच्यासोबत पुन्हा नफरत विकत आपलं काही ठेवू नको त्यांच्यासोबत एक तर आपलं चुकलंय त्यांनी जन्म देऊन एवढं 22 वर्ष आपल्याला सांभाळून लग्न केलं त्यांच्या परत हे आपलं चुकलंय तरी पण एखाद्या माईने डोक्यावर हात फिरवले की पुन्हा दोन अश्रू डाळले की लगेच ह्यानंच मला पळून नेला म्हणतो हां तसं काही करू नको व्यवस्थित राहावा दोघं संसार तुझं कामधंदा कर बापाच्या हातात पैसा दे सगळं कर आता तुझ्यासाठी त्या पिंपरी सोबत दुश्मनी झाली त्यांच्याकडे